त्याच्यामुळे सर्वच सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम या बैठकीच्या निमित्तानं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती व्हावी यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा त्यांनी पुढाकार घेतला, आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि महाराष्ट्रातली पहिली महायुती ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। त्याबद्दल रवींद्र चव्हाण साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो। आणि दुसरे विशेष धन्यवाद देतो खासदार नारायण राणे साहेबांना की त्यांनी देखील महायुती झाली पाहिजे आणि महायुतीनंच आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली आणि म्हणून आता सिंधुदुर्गाची देखील युती ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। त्याच्यामुळे भाजप शिवसेना ही नैसर्गिक अलायन्स आहे आणि अजितदादांच्या सहकार्यानं महायुती म्हणून आपण काम करतोय। त्या अजितदादांना देखील बाप्पासाहेब मी धन्यवाद देतो की त्यांनी देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुती करण्याचा निर्णय घेतला आणि आपण आता सगळे एकत्र कामाला लागतोय। चिपळूणमधलं वातावरण जर बघितलं तर महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता। आज रत्नागिरीमध्ये देखील तो आनंद दिसतोय। अनेकांच्या मनामध्ये शंका फक्त अशा आहेत की उमेदवार कोणाला मिळणार आहेत। हा संकल्प मेळावा हा उमेदवारी देण्याचा मेळावा नाही। आणि भाजपाच्या उमेदवारी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देतील, शिवसेनेच्या उमेदवाऱ्या माननीय एकनाथ शिंदे साहेब देतील आणि जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्याच्या उमेदवाऱ्या अजितदादा देतील। त्याच्यामुळं उमेदवार कोणाला मिळणार आहेत हा विषय आपण नंतरचा आहे, परंतु आज संकल्प करूया की 3 तारखेला जे फटाके वाजतील हे महायुतीचेच वाजतील, दुसऱ्या कोणाचे वाजणार नाही। आणि हे फटाके का वाजवले पाहिजेत त्याला 3 महत्त्वाची कारणं आहेत। आपले नेते माननीय देवेंद्रजी आहेत, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत। आमचे मुख्य नेते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री जे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि बाप्पा तुमचे नेते अजितदादा आहेत। पण तुम्ही या 6-7 महिन्यामध्ये जर अभ्यास केला असेल तर या तिन्ही नेत्यांना महायुतीच्या नेत्यांना महाविकास आघाडीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। नुसतं टार्गेट केलं नाही, नुसती बदनामी केली नाही, तर वैयक्तिक पातळीवर येऊन यांना नामोहरम करण्याचा देखील प्रयत्न केला। परंतु हे नेते हे लोकांमधले नेते असल्यामुळं आपण सगळे त्यांचे मनसुबे होते ते धुळीला मिळवले। 2-4 दिवसातल्या फक्त आपल्याला गोष्टी सांगतो की आम्हाला बदनामी काय नवीन नाही। आम्ही 3.5 वर्ष 4 वर्ष BJP बरोबर आलो म्हणून आम्ही नुसती सकाळची बदनामीच ऐकतो, आम्हाला शिवाय ऐकतो, आम्हाला तर ठार मारतो म्हणून पण सांगितलं होतं। एवढ्या पतीला काही लोक गेली होती, माझ्यावर 2दा-3दा हल्ला देखील झाला होता। हा भाग बाजूला ठेवू, पण परवा ज्या पद्धतीनं भाजपावर टीका करण्यात आली, नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करण्यात आली, अमित शहा साहेबांचा तर ॲनाकोंडा म्हणून उल्लेख करण्यात आला, ह्याचा आपण बदला घेणार आहोत की नाही ही निवडणूक त्याच्यासाठी आहे। ही निवडणूक ते ठरवणारी आहे की आम्ही आपापसात किती भांडतो, उदय सामंत मोठा आहे की राजन साळवे मोठे आहेत की पाटणे साहेब मोठे आहेत, ह्याच्यापेक्षा अजितदादा मोठे आहेत, देवेंद्रजी मोठे आहेत की एकनाथ शिंदे साहेब मोठे आहेत, ही ठरवणारी आजची निवडणूक आहे। स्थानिक स्वराज्य संस्था झाल्यानंतर थेट 3 वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका आहेत, मध्ये एकही निवडणूक नाही जी आपण पक्ष म्हणून एकत्र लढणार आहोत। त्याच्यामुळे लोकसभेला कोणाला त्रास होणार नाही, विधानसभेला त्याच्या पुढे कोणाला त्रास होणार नाही, याची दक्षता या स्थानिक स्वराज्य संस्थांना घेतली पाहिजे। म्हणूनच आज समन्वय समितीमध्ये निर्णय झाला की ज्या समन्वय समितीमध्ये 3 मंत्री दिले गेले त्याच्यामध्ये एक चंद्रशेखर बावनकुळे आहेत, दुसरे सुनील तटकरे आणि तिसरा मी आहे। या तिघांनी काय करायचं तर ज्या जिल्ह्यामध्ये जिथं वाद आहेत ते मिटवण्यासाठी दौरा करून निवडणुका महायुतीच्या ताब्यामध्ये कशा होतील यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा आहे। मग हे करत असताना माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे समन्वयाची। मग आपल्याच जिल्ह्यामध्ये जर समन्वय नसेल आणि म्हणून घोषणा झाल्या पहिली समन्वयाची बैठक ही मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतली, त्याच्यामध्ये चिपळूणमध्ये आपण यशस्वी झालो आणि आज मोठ्या संख्येनं तुम्ही जमलाय, इथं देखील आपण यशस्वी झालो। शेवटी तिकीट काय सगळ्यांनाच देता येणार नाही, तिकीट काय असा क्रायटेरिया काय रत्नागिरी जिल्ह्यासाठी नाही आहे की मागेल त्याला तिकीट द्या, असं काय आपल्या पक्षानं किंवा निवडणूक आयोगानं फक्त आपल्या पक्षापुरतं सांगितलेलं नाही। तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी एक दिलानं काम केलं पाहिजे। आता मला माहिती नाही राजन पटवर्धन इथं आलेत का? मी त्यांचा उल्लेख एवढ्यासाठी करतो, साहेब हे शिवसेनेचे नाहीत, भारतीय जनता पार्टीचे आहेत, पण यांनी सगळ्या ग्रुपवर टाकलेला मेसेज मी स्वतः बघितलेला आहे। शेखरलेले तर आहेतच, आलेत मला
आले असतील. म्हणजे ही मीटिंग कधी ठरली? काल रात्री ठरली. पण या दोघांनी मिळून ज्या पद्धतीनं सगळ्यांना मेसेज पाठवलेत की कशासाठी महाविकास आघाडी पराभूत झाली पाहिजे आणि कशासाठी आपले सगळे इगोला बाजूला ठेवून महायुती जिंकली पाहिजे आणि कशासाठी या बैठकीला आलं पाहिजे, हे सगळे मेसेज माझ्या माहितीप्रमाणे राजन पटवर्धनने पाठवलेले आहेत. म्हणजे माझं किती बारीक लक्ष असतं बघा. आणि मी कुठच्या ग्रुपमध्ये आहे कोणाला पण माहीत नाही, पण तुम्ही काय मेसेज पाठवताय मला कळतं. त्याच्यामुळे ही जी भावना आहे की आपली महायुती जिंकली पाहिजे, आपल्या महायुतीनं सगळे नगराध्यक्ष जिंकले पाहिजेत आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला पाहिजे. समोरचे काही पारंपरिक आपले वैरी नाही आहेत. म्हणून परवाच्या माझ्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं की ज्यावेळी महिला भगिनी निवडणुकीला उभ्या राहतील त्यावेळी त्यांचा अपमान होणार नाही, ही दक्षता आपल्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. मला कुणीतरी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ते साहेब तुमच्यावर वाटेल ते बोलतात. मी ही देखील म्हण वापरली की कुणी गाय मारली म्हणून वासरू मारायची गरज नाही. आपलं कर्तृत्व, आपलं नेतृत्व, आपण विकास कामं लोकांपर्यंत पोचवायची आहेत आणि त्या विकास कामानं महायुतीनं काय केलंय हे दाखवून आपल्याला निवडणुका जिंकायच्या. आज सगळे सर्वे माझ्याकडे आहेत, सगळे सर्वे. त्या सर्वेप्रमाणे जर सांगायला गेलो तर या जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका या महायुतीनं ऑलरेडी जिंकलेल्या आहेत. एवढं मताधिक्य मतदार आपल्याला देणार आहेत. पण त्या आपण जिंकलेल्या आहेत म्हणून गाफील राहण्यात काही अर्थ नाही. आपल्यामध्ये एकोपा असला पाहिजे, आपल्यामध्ये समन्वय असला पाहिजे आणि समन्वय साधत असताना आपल्याबद्दलचा गैरसमज पसरवला जाणार नाही, आपल्यामध्ये वाद निर्माण होणार नाही, ही दक्षता आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. आणि शेवटी एक महत्त्वाची बाब आहे, आपण कोणासाठी करतोय? आपण पक्षासाठी करतोय. आपण जी नेतृत्व मानलेली आहेत ती बदनाम होणार नाही त्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. मगाशी मामांनी सांगितलं की समोर बसलेले सगळे इच्छुक उमेदवार असतील, पण त्या उमेदवारांनी देखील एक गोष्ट महत्त्वाची समजून घेणं गरजेचं आहे की ज्यावेळी राजापूर मतदारसंघातनं तिकीट देण्याची वेळ येईल त्यावेळी किरण भैयांची, राजन साळवींची आणि भाजपाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची अडचण होणार आहे. कारण आपल्याकडे जत्रा असल्यासारख्या उमेदवारी अर्ज आलेले आहेत. मी असेल, व्यासपीठावरची सगळी मंडळी असतील, रत्नागिरीमध्ये तिकीट वाटप देताना अडचण येणार आहे. आम्ही एका उमेदवाराला एकच तिकीट देऊ शकतो. त्याच्यामुळे हे पदाधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आपण पक्ष म्हणून नाही तर आपण कुटुंब म्हणून काम करतोय. आपण महायुती हे कुटुंब आहे, त्याला कुठचंही तिकीट कोणालाही जरी मिळालं तरी आपण तो आपल्या कुटुंबातला आहे असं समजून जर काम केलं तर कुठेही पराभवाला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीमध्ये सगळंच आपल्यासारखं होईल, आपल्या मनासारखं होईल असं काही पक्षामध्ये होत नाही. त्याच्यामुळं तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की प्रदेशवरनं जो काय निर्णय होईल तो आपल्याला मान्य करावा लागेल आणि त्या पद्धतीनं आपल्या संघटना ताकदीनं या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरवायला लागतील. आपण जिंकलेलो तर नक्कीच आहे, पण 232 आमदार असताना आपण 1000-2000 मतांना जर जिंकलो तर ते काही योग्य नाही. महाराष्ट्रामध्ये 232 आमदार असताना समोरच्याचं डिपॉझिट घालून आपण जिंकलं पाहिजे. एवढी ताकद या जिल्ह्यामध्ये आपण निर्माण करणं गरजेचं आहे आणि तुमचे सगळ्यांचं सहकार्य असेल, तुमची सगळ्यांची ताकद जर एकवटली तर समोरच्याचं डिपॉझिट आपण घालू शकतो. एवढी धमक आणि एवढी मर्दुमकी ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे, हे नाकारता येणार नाही. पण अनेक गोष्टीमध्ये आपण व्हॉट्सअपवर बघतो. माझं म्हणणं आपापसातलं कॉम्पिटिशन आजपासून आपण थांबवूया. आपण पक्षाचं काहीतरी देणं लागतो, आपण नेत्यांचं काहीतरी देणं लागतो, म्हणून चांगल्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया तरच आपलं भलं आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी याच्यापैकी कोणाला तिकीट मिळालं, याच्यापेक्षा माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीला तिकीट मिळालं. महाविकास आघाडी जी आमच्या नेत्यांचा अपमान करते ती आपल्याला धुळीला मिळवायची आहे. यासाठी आपण जर घरातनं बाहेर पडलो तर समोरच्याचं धाडस पुढच्या निवडणुकीमध्ये फॉर्म देखील भरायचं होणार नाही. एवढी तुमची सगळ्यांची कुवत आहे. आज अनेकांचे चेहरे मी बसलेले बघतोय. मला माहिती आहे की अनेक लोक या सगळ्या प्रोसेसमधनं इच्छुक म्हणून आलेले आहेत, अनेकांनी अर्ज केलेले आहेत, अनेक लोकांनी कदाचित शब्द दिले असतील. काही राजकीय वातावरण बघून तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की आता एकतर्फी आपल्याला निवडणुका लढायच्या आहेत, स्वबळावर निवडणुका लढायच्या आहेत. पण अशोक मामा, पहिल्या दिवसापासून मी सांगत होतो, पहिल्या दिवसापासून मी समन्वय समितीत आहे. या तिन्ही नेत्यांनी मला ते भाग्य मिळवून दिलेलं आहे समन्वय समितीमध्ये. त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 100% युती होणार आहे हे मी 6 महिन्यापूर्वीपासून सांगत होतो. पण कदाचित मामा तुमचा माझ्यावर विश्वास नव्हता, बरोबर ना? त्याच्यामुळे पुढचं देखील सांगतो, जिल्हा परिषदेला देखील युती होणार आहे आणि पंचायत समितीला देखील दोन्ही जिल्ह्यामध्ये युती होणार आहे. तुम्हाला चिंता करण्याची काही कारण नाही. आणि युती का केली पाहिजे? आमच्या निवडणुका झाल्या, माझी निवडणूक झाली,
भैयांची निवडणूक झाली, शेखर निकमची निवडणूक झाली, योगेश दादाची निवडणूक झाली. तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन महायुती म्हणून आम्हाला निवडून दिलं. आज तुमच्या निवडणुका आहेत. मग तुम्हाला सभागृहामध्ये पाठवत असताना आम्ही आमच्या स्वार्थासाठी तुम्हाला सेपरेट लढवायचं, तुमच्यासोबत राजकारण करायचं आणि तुम्हाला सभागृहामध्ये जाण्यापासून वंचित ठेवायचं, ही राजनीती उदय सामंतची नाही. वेळ पडली तर प्रत्येकासाठी घराघरात फिरेन, पत्रक घेऊन फिरेन, पण ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलंय ते सभागृहामध्ये गेले पाहिजेत, ही प्रामाणिकपणाची इच्छा होती. आणि म्हणून मी 6 महिने सांगत होतो की जरा धीरानं घ्या, जरा धीरानं घ्या. ते देवेंद्र फडणवीस आहेत, ते एकनाथ शिंदे आहेत, ते अजितदादा आहेत, ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतात आणि त्यांनी तो काल योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. आपल्यामध्ये काय होतं, कदाचित गैरसमजानं असेल, कदाचित आपण नेत्यांवर विश्वास ठेवतो म्हणून असेल, आपण थोडंफार गैरसमजातनं वागायला लागतो. जर शिवसेना आमच्यासमोर उभी राहिली तर शिवसेनेची लखतरं, म्हणजे आपली शिवसेना, तर आपल्या शिवसेनेची लखतरं कशी काढायची हे आपण डोक्यात ठेवतो. आमचे कार्यकर्ते भाजप जर समोर उभी राहिली तर कसं भाजपवर अटॅक करायचं हे डोक्यामध्ये असतं. बाप्पा तुमची राष्ट्रवादी उभी राहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभूत कसं करायचं हे आमच्या डोक्यामध्ये चक्र सुरू होतात. पण कुठंतरी हे आपण समजून घेतलं पाहिजे, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. हे कार्यकर्ते जर आमच्याबरोबर नसतील तर व्यासपीठाला किंमत शून्य आहे. प्रत्येक व्यासपीठावरच्या नेत्यानं डोळे बंद करून विचार केला पाहिजे की माझ्यासमोर खुर्च्या रिकाम्या आहेत तर आमची पात्रता, आमची लायकी इथं बसण्याची नाही. आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आमच्या जोरावर, आम्ही तुमचं पत्रक वाटणार आहोत, आम्ही तुमच्यासाठी घराघरामध्ये येणार आहोत. निदान गेला बाजार 126 पंचायत समितीचे सदस्य, 56 जिल्हा परिषदेचे सदस्य आणि सुमारे 200 नगरपालिकेचे नगरसेवक हे महायुतीचे आपण करू शकतो. एवढ्या कार्यकर्त्यांना आपण त्यांच्या सभागृहामध्ये पाठवू शकतो. पण आपल्यामध्ये जर विभागणी झाली तर जे आपल्या नेत्यांना शिव्या घालतात ते सत्तेवर जाऊन बसतील, त्यांचं फावेल, मग 5 वर्ष तुम्हाला काम देखील करता येणार नाही. उदय सामंत जर वावगं वागला असेल तर हक्कानं तुम्ही त्याच्याकडे गेलं पाहिजे. तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे की भाजपचा वाटा देखील विजयामध्ये तुमच्या आहे, राष्ट्रवादीचा वाटा देखील तुमच्या विजयामध्ये आहे. ही सांगण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. परंतु मागणं काहीतरी करण्याची भूमिका ही आपल्या पक्षालाच संपवत नाही तर महायुतीच्या सरकारला देखील धक्का देत असतं. कारण 232 आमदार निवडून आलेलं सरकार हे जर स्थानिक स्वराज्य संस्था आणू शकल्या नाहीत तर भविष्यामध्ये चित्र असं तयार होईल. काल कदाचित तुम्ही दीव दमणच्या निवडणुका बघितल्यात की नाही मला माहीत नाही. आपण जरा सोशल मीडियावर हे देखील बघत जाऊ. एक फक्त दीव दमणमध्ये एनडीएला नगरपंचायतीमध्ये, नगरपालिकेमध्ये कमी जागा मिळाल्या, त्याचा गाजावाजा अख्ख्या देशामध्ये काही लोक करतायत. दिल्लीमधनं ही यंत्रणा राबवली जाते. तुम्ही मुद्दाम व्हॉट्सअपवर आता काढून बघा. दमणला जेवढ्या पंचायत समितीच्या जागा आल्या आहेत काहीतरी 60 पैकी 16 आल्यात, दीवला काहीतरी 47 पैकी काहीतरी 12 आल्यात. पण या पंचायत समितीच्या निवडणुकीचं भांडवल हे बिहारच्या निवडणुकीमध्ये केलं जातं. एवढे सेन्सिटिव्ह विषय हे महायुतीच्या बाबतीतले बनलेले आहेत. आज ज्या पद्धतीनं अमित शहा साहेबांबद्दल बोललं जातं, मला माहीत नाही तुम्हाला किती लोकांना म्हणजे माहिती आहे की त्याच्यावर पहिला अटॅक जर कोणी केला असेल तो आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केला आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की यापुढं अमित शहा साहेबांबद्दलचा वाईट एक शब्द जरी महाराष्ट्रामध्ये निघाला तर अख्खी शिवसेना तुमच्या अंगावर जाईल. ही ताकद प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये पाहिजे. आम्ही नाही विचार केला की अमित शहा साहेबांबद्दल बोलल्यानंतर ते भाजपाचे नेते आहेत, ते आमचे देखील नेते आहेत, नरेंद्र मोदी साहेब आमचे देखील नेते आहेत. ही देखील भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे. आणि मी कधीच शिवसेनेनं माझ्यावर काहीतरी बोलले किंवा आता कोणतरी माझ्यावर बोललं म्हणून मी कधीच कोणाला सांगत नाही किंवा कोण काहीतरी भैयांवर बोललं पण तुम्ही पत्रकार परिषद घ्या, ही भूमिका आमची नसते. माझं फक्त एवढंच मत आहे, आमच्यावर झालेल्या टीकेला कुठच्याही मित्रपक्षानं त्याला उत्तर नाही दिलं तरी चालेल, परंतु ज्यावेळी आपल्या पक्षाच्या नेत्यावर आघात होतात, फालतू काहीतरी बोललं जातं, त्यावेळी आपण जर रस्त्यावर येणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहे हा शब्द आज या बैठकीच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. शेवटी कुठेतरी आपण नियम पाळले पाहिजेत, कुठेतरी आपण पुढे जाऊन सगळे एकत्र आहोत हे महाविकास आघाडीला दिसलं पाहिजे. परवाचा तुम्ही जर मोर्चा बघितला असेल मुंबईतला, भले त्यांची ताकद किती आहे, भले ते काय करतायत हा नंतरचा विषय आहे, पण आपल्याला शह देण्यासाठी सगळी जी अभद्र युती कशी मुंबईच्या रस्त्यावर उतरली होती याचा अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून माझं महत्त्वाचं आहे की माझ्या नेत्याचं महत्त्वाचं आहे. यासाठी या संकल्प मेळाव्याचं आयोजन महाराष्ट्रामध्ये पुढच्या 3 दिवसात किमान 60 ते 70 संकल्प मेळावे जिथं जिथं कुठे डिस्प्यूट आहे तिथे करायचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी, शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी केलेला आहे. त्याच्यामुळे एवढाच संकल्प करू
मी मगाशी काय सांगितलं की भाजपच्या लोकांना तिकीटं द्यायचे अधिकार काय आम्हाला नाहीत, ते देवेंद्रजी देतील. आमची तिकीटं शिंदे साहेब देतील आणि बाप्पा तुमच्या पक्षाची तिकीटं अजितदादा देतील. पण हे सगळं करताना कुठच्याही पक्षाचा जरी उमेदवार असला तरी तो आमच्याच पक्षाचा उमेदवार आहे, निशाणी फक्त वेगळी आहे असं समजून आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. महिला भगिनींना तर मला एक विनंती करायची आहे, विधानसभेला जर टक्केवारी बघितली मतदानाची तर पुरुषांपेक्षा 4% जास्त मतदान महिलांनी केलेलं आहे. ते कशामुळे केलं, का तिन्ही म्हणजे अजितदादा असतील, आमचे शिंदे साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून माझी लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये आणली. म्हणून आपलं मतदान हे 70, 72%, 73%, 74%वर गेलं. आज जी केलेली विकास कामं आहेत महाराष्ट्रातली ती आपण सगळ्यांनी मिळून लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत आणि तुम्ही खरं आनंदित असलं पाहिजे. 50% तर तुमच्या हक्काचं आहे, बरोबर ना. आणि काही ठिकाणी सर्वसाधारणमध्ये देखील आपण महिलांना उमेदवारी देतोय, म्हणजे तुमचं पर्सेंटेज जवळजवळ 60%वर जातंय. यांची परिस्थिती बघा काय झालेली आहे. हे 40%त उरलेले आहेत. तरी देखील तुमचा भाऊ या नात्यानं सांगतो की आमच्या बरोबरचे सगळे पुरुष पदाधिकारी जीव ओतून महायुतीच्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा प्रचार करतील आणि त्यांना देखील त्या सभागृहामध्ये पाठवतील. हा आमचा पुरुषांमार्फत दिलेला तुम्हाला शब्द आहे. आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. युवा सेनेनं एकत्र काम केलं पाहिजे. भारतीय विद्यार्थी बीजेपीची कुठची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवा मोर्चा असेल, युवा सेना असेल. कालच आमचे अथर्व साळवींना युवा सेनेचं कार्यकारिणी सदस्यपद आम्ही दिलेलं आहे. या सगळ्यांनी एकत्र बसून युवा सेनेचं देखील नियोजन केलं पाहिजे, युवा मोर्चाचं देखील नियोजन केलं पाहिजे, महिला भगिनींनी महिला आघाडीचं नियोजन केलं पाहिजे. आणि 3 तारखेला ज्यावेळी नगरपालिकेचे निवडणुकीचे निकाल लागतील त्यावेळी समोरच्याला वाटलं पाहिजे की महायुतीची एकी म्हणजे काय असते, महायुतीचा संकल्प म्हणजे काय असतो, महायुतीचं मिशन म्हणजे काय असतं. ते मिशन सक्सेस करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी कार्यान्वित राहावं एवढीच या बैठकीच्या निमित्तानं विनंती करतो. आपण सगळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निरोपाला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि युती जिल्ह्यातच युती, भैयानी एक शंका इथं केली की रत्नागिरीचा उल्लेख झाला, चिपळूणचा झाला, खेडचा झाला, लांजा राजापूरचा काय. तर लांजा आणि राजापूर तुमच्या राजन साळवींच्या आणि अमित केतकरांच्या हातात दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही तिघांनी मिळून जे काय ठरवाल ते आम्हाला मान्य आहे असा निर्णय रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळे राजापूर देखील, लांजा देखील, म्हणजे रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपली युती झालेली आहे. आज कदाचित रात्री 12 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यामधली देखील युती आपली जाहीर होईल. अशा पद्धतीने आपण एक संघपणानं लढतोय. आणि लांजापासून ते खेडपर्यंत जेवढ्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेवर फक्त आणि फक्त महायुतीचाच भगवा फडकणार आहे हे तुमच्या साक्षीनं या ठिकाणी मी मुद्दाम पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो. आपण या बैठकीला उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आणि कुठेही बंडखोरी न होता, कुठेही आपापसामध्ये संघर्ष न करता आपण सगळेच्या सगळे नगरसेवक आणि सगळेच्या सगळे नगराध्यक्ष निवडून एक इतिहास घडवूया एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.